ओम साईराम मित्रांनो, आई अन्नगोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे. बघू शकतात पाऊस चालू झालेला आहे. शेळ्यांची घरी जाण्याची उलघाल, इकडं घुस तिकडं घुस, नेवारा पाहत करतायत, तर चालले आहेत घरी. बघू शकतात चांगला प्रकारे पाऊस चालू झालेला आहे. विजाचा कडकडाट, विजाचा चांगलाच कडकडाट चालू आहे. पाणीच पाणी झालेलं आहे. खूप विजा लावत आहेत आणि 2 दिवस झाले आता पाऊसच सांगितलेला आहे. त्या कारणाने तो त्याचं काम करू राहिला. स्टार्टिंग झाली त्याची. आता रात्रभर उघडतो का नाही हीच पंचायत आहे. आणि रात्रभर चालला तर मग उद्या शेळ्यांचा अवघडच आहे मित्रांनो. ऊन वगैरे पडले तरच ते चरू शकतात, नाहीतर मग उद्याचा अवघडच आहे. उद्या त्यांना पहिल्यांदा सकाळी डाळ वगैरे काही करावं लागेल. जर पाटाने जात राहत असतं नाही तर चिडचिड झाली, विचार ओढणी चालली झाली. खूप जोराचा पाऊस चालू. घरी गेल्याच्या नंतर डायरेक्ट त्यांना शेडमध्येच बांधावं लागेल. मोकळ्या शेडमध्ये नाही ठेवावं लागायचं. आणि तिथं थोडी जागा अपुरी असल्या कारणाने आता बकरं वगैरे पाहताय थोडी तारंबळच होती. जे 3 झाले त्यांना धरून पाजावंच लागतं. आणि या चिडचिडीमुळून ज्यांना 2 झाले ते पिल्लांचा त्यांना वास येत असल्या कारणाने ते पिल्लं पण पाजती नाही. त्याच्यामुळे ते 2 सुद्धा आपल्याला धरूनच पाजावं लागतात मित्रांनो. हे बघा पावसाचा मोहरी झाडाझुडपात घुसतात, झाडाझुडपात आडोशाला घुसतात. हे बघा हे झाड पाहून घुसत होतं. आईने हाकललं त्याला मागं. खूप इजा वगैरे वारं चालू झालेलं आहे मित्रांनो. आता घरी गेल्याच्या नंतर काय बकरं वगैरे पाजून निवांत बसतील. त्या पावसाच्या गारात आकड्या तिकड्या होतात. या अशा चालतात. पावसाळा म्हणलं, पाऊस म्हणलं की शेळ्यांची लई वणवण होती, चिडचिड होती. आता अशा पद्धतीने चाललेले आहे. पावसाचा जोर वाढतच आहे.